तुमच्या सोबत आहे, सतत आहे, तुमची कुलदेवी आहे. हे बघा, हा काळा रंग आहे, हा कावळा आहे आणि हा क्रो आहे, तर हा काक आहे. हा काक कोण आहे? तर हा शनी महाराजांचं वाहन आहे. शनी महाराज हे कर्माचे देवता आहेत. या जन्मामध्ये तुम्हाला आंतरिक कार्य करायचं आहे, तुमच्या डिवाइन सेल्फला ओळखायचं आहे, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ओळखायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, गाईड करते, तर तुम्हालाही त्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. आणि तुम्हाला वेळोवेळी सांगितलं जात आहे, तुमची ओल्ड सोल आहे, कोणीतरी ओल्ड आत्मा तुम्हाला इथे गाईड करत आहे. तुमची कुलदेवी तुम्हाला कोणाच्या तरी थ्रू येथे गाईड करत आहे. ती तुमची कुलदेवी तुमच्या पुढे उघड करणार आहे. जसं जसं तुम्ही कुलदेवीशी कनेक्टेड होणार, तुमच्या पुढे ते रहस्य येणार. तुमच्या कुलदेवीशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. तर मिस्टिकल गोष्टी आहे. येथे आपल्याला बटरफ्लाय दिसतोय, म्हणजे तुमची जी काही ऊर्जा आहे एखाद्या आळीपासून तर ट्रान्सफॉर्म होऊन कुठे जाते? ती फुलपाखरापर्यंत. म्हणजे ह्या आत्म्याची जी काही मुक्ती आहे, हे फुलपाखरू काय करेल मग? हे फुलपाखरू उडेल, म्हणजे ह्या मोहमायेतून बाहेर पडून ते उडेल. कुठे उडेल? ते मोकळ्या आकाशात, जिथे त्याला नेहमीच जायचं होतं. परंतु जर तुम्ही त्याला त्या कोशामध्ये जर ठेवाल, तुम्ही जर त्याला बाहेर पडू देणार नाही, तर येथे डिवाइनला हे मान्य नाही. गुफामध्ये कोणतं तरी मंदिर आहे, गुफेमध्ये कुठलं मंदिर आहे, तेथे कुठेतरी तुमची कुलदेवी आहे, घाटावरती आहे, अशा एखाद्या वळणाच्या रस्त्यावरती आहे. सो असू शकतं, असं काहीतरी आहे जे दडलेलं आहे, खूप मोठं रहस्य आहे. अशा काहीतरी गोष्टी तुमच्या पास्टमध्ये घडून गेलेल्या आहेत. हाय, हॅलो, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आज आपल्याला काय एनर्जीज मिळतात, कारण की एनर्जीज आज मला खूप जास्त हेवी वाटत आहे. सो लेट्स सी, पाहूया नेमके आपल्याला एनर्जीज काय मिळतात, तुमच्या जीवनामध्ये कुठले बदल होणार आहेत. सध्या एनर्जीज मला जाणवत आहे की मे बी पास्टच्या एनर्जी आहेत, मागच्या काळातल्या काही गोष्टी आहेत, त्यांच्याविषयी काही ना काहीतरी एनर्जीज येथे इंडिकेट होत आहेत. तर पाहूया नेमक्या आज एनर्जीज कुठल्या आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी. एंजल मायकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. तर तुमच्या अराउंड कुठल्या नेगेटिव्ह ऊर्जा असतील, तुमच्या ऑरामध्ये प्रवेश करत असतील, तर नक्कीच त्या दूर निघून जाव्या, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंटर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. रिमूव्ह. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. एनर्जीज आज मला तुमच्या कुलदेवीच्या खूप जास्त जाणवत आहे. मे बी कुणीतरी त्यांच्या कुलदेवीबद्दल विचार करत आहे. आई सप्तशृंगीच्या एनर्जीज खूप जाणवत आहे. तुमच्या आई तुळजाभवानी, आई सप्तशृंगी, माता महालक्ष्मी, मला ह्या ऊर्जा खूप जास्त आज इंडिकेट होत आहेत. मे बी स्पेशली आई सप्तशृंगी, त्यांच्या एनर्जीज खूप जास्त जाणवत आहे. असू शकतं ते तुमच्या कुलदेवी आहेत किंवा मे बी आई तुळजाभवानी. तर ह्या दोन्ही ऊर्जा खूप जास्त येथे जाणवत आहे. त्याबद्दल असू शकतं तुम्ही कुलदेवीशी काही चर्चा करत आहात, मनातल्या मनात विचार करत आहात, तुमच्या पर्सनबद्दल तुमची काहीतरी थिंकिंग सुरू आहे. यू आर फिलिंग बॉडी पेन ऑर अदर सिम्टम्स इन बॉडी युअर. सो असंही असू शकतं. ओके, तर लेट्स सी, पाहूया आज नेमके आपल्याला ऊर्जा अशा का जाणवत आहे आणि तुमच्या कुलदेवीच्या संदर्भात ऊर्जा का जाणवत आहे. मे बी काहींना स्वप्नां थ्रू इंडिकेशन होत आहे, काहींना स्वप्न पडत आहे, गावाकडचे स्वप्न पडत आहे, किंवा देवीचं मंदिर, जत्रा, यात्रा, किंवा ह्या गोष्टी अशा दिसत असतील, मंदिर, जुने मंदिर. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला कार्ड्समधून काय ऊर्जा मिळतात तुमच्या बाबतीमध्ये सध्या. सी, ओम शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ही रिडिंग जी आहे मेल फिमेल दोन्हीसाठी आहे. सगळ्या रिडिंग मेल फिमेल दोन्हीसाठी असतात. काही काहींचे असे कमेंट्स येतात की ताई हे रिडिंग फक्त लेडीजसाठी आहेत का, तर नाही, तसं नाही आहे. ह्या रिडिंग ज्या आहेत सगळ्यांसाठी आहेत. तर बहुतेक लोकांचे असेही प्रश्न असतात, तर ठीक आहे, आपण जे काही प्रश्न असतात तुमचे ते पाठवून ठेवा, मला कमेंटमध्ये ठेवा किंवा व्हॉट्सअपवरती ठेवा. आपण एक Q&A सेशन म्हणजे प्रश्न उत्तरांचा एक व्हिडिओ घेऊया, त्यामध्ये तुमचे सगळे प्रश्न आपण कव्हर करूया. तर काही लोकांच्या जीवनात खूप छान बदल होत आहेत, पॉझिटिव्ह चेंजेसही होत आहेत. त्याही संदर्भात काही तुम्हाला गायडन्स येत आहे, काही ना काहीतरी तुम्हाला न्यूज मिळते, तर तेही तुम्ही शेअर करतात. खरंच हे तुमच्या कामाची पावती आहे. इथे डिवाइन तुम्हाला सपोर्ट करत आहे
आणि तुमच्या जीवनात खूप छान छान बदल होत आहे. जसे की कोणाचं युनियन होत आहे, कोणाच्या मुलांच्या जीवनामध्ये प्रगती होते, कोणाचं लग्न जमतंय, कोणाचं जिकडे शिफ्ट व्हायचं त्यांना ते तुम्ही सांगता मला मेसेज करून की आमच्या जीवनात असं झालंय, तर खरंच खूप छान वाटतं आणि खरंच तुमच्याच कामाचे एफर्ट्सचे हे परिणाम आहेत. त्यात तुम्हाला डिव्हाइनचा सपोर्ट आहे आणि तुम्ही चॅनलशीही कनेक्टेड आहात. सो खरंच कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांसाठी, ज्यांच्या जीवनात चांगले बदल होत आहेत. खरंच कॉंग्रॅच्युलेशन अँड बी हॅपी ऑलवेज. लेट्स सी, पाहूया काय ऊर्जा आहेत. ओके, ह्या कार्डमधून आपण घेतोय. देन इकडच्या कार्ड डेकमधून आज 3-4 डेक आपण यूज करत आहोत बिकॉज आय थिंक सो की गरज आहे. ओके, थँक्यू सो मच डिवाइन. अगेन ऊर्जा आपल्याला मिळालेल्या आहेत इथे. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण ऊर्जा ज्या काही मिळाल्या आहेत त्यावरून तर असं इंडिकेट होत आहे, असू शकतं कोणीतरी त्यांच्या पास्ट लाईफ म्हणजे मागच्या जन्माबद्दल विचार करत आहे. मागच्या भूतकाळ, मागचा जन्म, त्या जन्मामध्ये काही गोष्टी अशा घडून गेलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये, त्या संदर्भात इथे विचार करताना कोणीतरी दिसून येत आहे. किंवा असू शकतं सध्याची जी काही परिस्थिती आहे त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पास्ट लाईफचा झालेला इथे दिसून येत आहे. सो 100% इथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर दे आर डीलिंग विथ देअर पास्ट लाईफ पार्टनर किंवा सध्या जे काही सिच्युएशन आहे त्यांच्या जीवनामध्ये 100% ते पास्ट लाईफ म्हणजे त्यांचा मागच्या जन्माशी ह्या गोष्टी निगडीत आहेत. ॲक्च्युली इथे ऊर्जा ज्या आहे स्ट्रेसच्या आहे. कसला तरी स्ट्रेस होता जो मागील जन्मापासून तुम्ही फील करत आहात आणि आत्ताही तोच स्ट्रेस तुमच्या अवतीभोवती आहे. अँड येथे ऊर्जा आहेत लवर्सच्या. 100% येथे साईन आहे. लवर्सचं कार्ड आहे. रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी अशा घडल्या होत्या, कोणीतरी तुम्हाला धोका देऊन गेलं होतं, ज्यांच्यावरती तुम्ही खूप जास्त ट्रस्ट ठेवला होता, विश्वास ठेवला होता, ज्या व्यक्तीवरती तुम्ही मनापासून प्रेम केलं होतं, ज्या व्यक्तीला तुम्ही एकदम पूर्ण ट्रस्ट ठेवला होता, विश्वास ठेवला होता त्याच्यावरती, त्याच व्यक्तीने तुम्हाला फसवलं, त्याच व्यक्तीने तुम्हाला सोडून गेले किंवा काहीतरी असं घडलं तुमच्या बाबतीमध्ये जे चांगलं नव्हतं रिलेशनशिपसाठी. किंवा कुणीतरी दुष्ट व्यक्ती, नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्या बाजूला होत्या, ज्यांनी असू शकतं तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारे विध्वंस निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तुमचं नातं संपवण्याचा प्रयत्न केला, तुमचं प्रेम संपवण्याचा प्रयत्न केला. बहुतेक अशा ऊर्जा आहेत. जसं की एक हसीना थी, एक दीवाना था, ते आहे ना कोणता तरी मूवी आहे कर्ज पिक्चरमधला. आता सियाचं जे काही घडले प्रकरण, सो इंडिकेट होतंय की मे बी काही पास्ट लाईफचा कर्म आहे त्यामध्ये. असं कोणी कोणाला लगेच ढकलून देत नाही. ओके, सो 100% हे साईन आहे. असू शकतं असं काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडलेल्या दिसून येत आहे, जे की आता सध्या तुम्ही फेस करत आहात. असू शकतं सध्या आता तुम्ही कुठले तरी ट्रॉमा, तुमच्या वुंड्स आहेत मनामध्ये, काही गोष्टी आहेत ज्या हे पास्टची एनर्जी आहे. तर मनामध्ये अशा काही गोष्टी आहेत, तुमचा लवकर कोणावरती भरोसा नाही बसत, तुम्हाला सतत कन्फ्युजन असते, तुम्हाला कळत नाही नेमकी समोरची व्यक्ती खरी आहे का खोटी आहे, तुम्ही सतत मनातल्या मनात आंतरिक द्वंद्वाला सामोरे जाता, ओव्हर थिंकिंग खूप जास्त असते, फिअरची एनर्जी असते, भीती असते, तुमचा विश्वास नाही बसत, म्हणजे एक विश्वास ठेवावा का न ठेवावा या बाबतीमध्ये सुद्धा साशंकता असते. तुम्ही कन्फ्युजनमध्ये असता, नेहमी तुम्हाला कळत नाही नेमकं खरं काय खोटं काय, लोकांचे खरे स्वरूप काय आहे. कारण की येथे दिसून येत आहे पास्ट लाईफमध्ये तुम्ही कोणावरती तरी खूप विश्वास ठेवला होता, ट्रस्ट ठेवला होता आणि त्याच व्यक्तीने तुमचा इथे भरोसा, तुमचा ट्रस्ट, तुमचा विश्वास येथे तोडलेला दिसून येत आहे. तुमच्यावरती अशा काही तुमच्या बाबतीत गोष्टी घडलेल्या आहेत की त्याचा स्ट्रेस जो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेला आहे तो काही अजूनही रिलीज झालेला नाही आहे असं येथे दिसून येत आहे. आणि तुम्ही त्या गोष्टींपासून दूर गेलात. असू शकतं काहींनी त्याचं गिल्ट ठेवलं मनामध्ये, काहींना खूप जास्त त्या गोष्टी साठवून राहिल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे आपला एक जन्म संपला म्हणजे सगळ्या गोष्टी संपतात असं नाही, तर पुढच्या जन्मामध्ये आपण ते कॅरी फॉरवर्ड करतो. कारण की हे आपलं जे काय आहे वेसल जे आहे आपलं हे सगळं वस्त्र आहे, हे वस्त्र बदलतं, परंतु सबकॉन्शियस माइंड जे आहे ते आपल्या सोबत येतं. आपण मरतो त्यावेळेस आपल्यासोबत सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही वुंड्स असतात ते येतात. का येतात? कारण की त्यातून आपण क्लिअर झालेलो नसतो, त्या गोष्टींमधून आपण बाहेर पडलेलो नसतो, म्हणून मग हे पुढे पुढे काय होतात फॉरवर्ड होतात. तर इथे दिसून येत आहे पास्ट लाईफच्या गोष्टी आहेत, वुंड्स आहेत जे तुमच्या मनामध्ये
क्रिएट झालेले आहेत. मे बी ते अपराधीपणाच्या भावना असतील, ओव्हर थिंकिंग असेल, फिअरची एनर्जी असेल, कोणीतरी तुम्हाला धोका दिलाय, ट्रस्ट दिलाय, सो ट्रस्ट तोडलाय. सो त्यामुळे सुद्धा कुणावर तरी विश्वास ठेवण्यापासून तुम्ही घाबरता. तुमच्या मनामध्ये ती तयार झाली आहे भीती. काही नवीन करायचं म्हटलं तुम्ही आधी शंका कुशंका खूप निर्माण होतात, निगेटिव्हिटी निर्माण होते की ह्या व्यक्तीला आपण बोलू का नको बोलू, ह्या व्यक्तीसोबत आता पुढे जाऊ का नको जाऊ, रिलेशनशिपमध्ये काय करू, सतत कन्फ्युजन असतं. सो ह्या ऊर्जा असू शकतात पास्ट लाईफच्या आहेत आणि त्या येथे इंडिकेट होत आहे. सो येथे दिसून येत आहे की असू शकतं आता जो हा प्रेझेंटचा कालावधी आहे, प्रेझेंटचा जो हा सिच्युएशन आहे, तुमचं प्रेझेंटच्या जी काही सध्या गोष्टी येथे सुरू आहेत, तर नक्कीच येथे दिसून येत आहे मागचा जो ट्रॉमा आहे तो तुमच्या जीवनामध्ये पुन्हा रिपीट झालेला आहे. पुन्हा त्याच गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत, पुन्हा तेच फिअर, तीच भीती, त्याच सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहे आणि तुम्हीही पुन्हा त्या गोष्टीमध्ये जातच नाही येत आता. कारण की मागचंच एखादं म्हणतात ना की दुधाने जर तोंड पोळलं तर माणूस ताक सुद्धा फुंकून फुंकून पितं. तर असं दिसून येते तुमच्या बाबतीमध्ये की तुमच्या जीवनामध्ये अशा परिस्थिती होतात निर्माण, परंतु तुम्ही आता एक काय केलंय, वॉल, एक भिंत निर्माण केली आहे स्वतःच्या आजूबाजूला, एक क्रिएशन केलंय तुम्ही एक असं म्हणजे मनात ठेवले की नाही मला आता हे करायचंच नाहीये आणि मला कोणावर विश्वास ठेवायचा नाहीये, मला जे दिसतं मी त्याच्यावरतीच विश्वास ठेवणार, किंवा अशा प्रकारच्या ऊर्जा आहेत. तुम्ही एक जे वुंड्स होते ते त्यातून बाहेर पडले नाही आणि एक प्रोटेक्शन वॉल तयार केली, भिंत तयार केली की प्रेम नावाची गोष्ट खरी नसते, विश्वास नावाची गोष्ट खरी नसते, प्रामाणिकपणा नावाची गोष्ट खरी नसते. कारण की लोकांनी तुमच्यावरती जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्यातून तुमचा ह्या गोष्टीवरून विश्वास संपलेला दिसून येत आहे, तुटलेला दिसून येत आहे. तर ह्या सर्व गोष्टी सध्याच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये होत आहेत आणि त्यामुळे असू शकतं तुम्ही सगळ्यांपासून दूर दूर राहता, कटेकटेसे राहता, एकटे एकटे राहता, तुम्हाला वाटत नाही कोणात मिसळावं. कारण की तुम्हाला आधीच लोकांनी खूप त्रास दिलाय, पास्ट लाईफमध्ये सुद्धा दिलाय आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांपासून दूर राहता. ओके, तुम्ही एक उदासीनतेचं जीवन जगता, कुणामध्ये मिसळत नाही, तुम्ही तुमच्यातच तुमच्याच विचारामध्ये असता, ओव्हर थिंकिंग करत असतात. असं वाटतं तुम्हाला कदाचित, कधी कधी असंही वाटतं की इतर लोक मस्त राहतात, मजेत राहतात, परंतु आपल्या नशिबातच नाही आहे कदाचित ह्या गोष्टी. कारण की तुम्हाला करायचं असतं पण एक तुमचा जो सेल्फ आहे तो घाबरलेला आहे, तो जो तुमच्यावरती आघात झालेला आहे, म्हणजे पास्ट लाईफची ऊर्जा आहे, तर येथे आघात झालेला दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला त्यावरती विश्वास ठेवावा असा वाटत नाही. कोणीतरी जे तुम्हाला आहे खूप परेशान करून गेले, धोका देऊन गेले, तुमच्या विश्वासाला तडा देऊन गेले, तुमच्या बाबतीमध्ये खोटं वागून गेलेलं आहे. सो हे सगळे ट्रॉमा आहेत आणि तुम्ही हे मनात ठेवले, बरेच दिवस झाले तुम्ही मनात ठेवता. तुम्हाला कळालंय की आपला आवाज आपण पुढे नाही काढायचा, आपण काही बोलायचं नाही, आपण मोकळ्या मनात राहायचं नाही, आपण कोणावरती विश्वास ठेवायचाच नाही, कोणावरती प्रेम करायचंच नाही, असं तुम्ही तुमच्या स्वतःवरतीच बोजा लादून घेतलाय. आणि त्यामुळे जे जीवनातले जे म्हणतो आपण, जीवन जगायला कशाला येतो आपण फक्त शांत बसायला किंवा रडत बसायला किंवा दुःख सहन करायला तर नाही येत ना. आपण आपल्या जीवनामध्ये येतो, का येतो? कारण की आपल्याला हे सगळे अनुभव घ्यायचे असतात. आपल्याला प्रेमाचाही अनुभव घ्यायचा असतो, विश्वासही आपल्याला पाहिजे असतो जीवनामध्ये. एक सात्विक जीवन म्हणतो आपण, आध्यात्मिक जीवन आपल्याला जगायचं असतं. आणि कदाचित तुम्ही जे काही वॉल निर्माण केली, भिंत निर्माण केली की कदाचित मला ह्याच्या पुढे जायचं नाही, जे काय असतं ते प्रॅक्टिकल असतं, तेच खरं असतं आणि कोणावर विश्वास ठेवून काही गरज नसती कोणावर विश्वास ठेवायची. आपल्या इमोशन्सला दाबून टाका, आपल्या भावना कोणाला व्यक्त करू नका. कारण की जर आपण भावना व्यक्त केल्या तर आपल्याला त्याचा त्रास होतो. त्यामुळे सुद्धा काही लोक भावना व्यक्त करण्यापासून दूर पळतात, अशी येथे ऊर्जा दिसून येत आहे. परंतु यावेळेस ज्या काही ऊर्जा आहेत त्या आपल्याला तुमच्या कुलदेवीकडून घ्यायच्या आहे की त्यांचं तुम्हाला काय गायडन्स आहे यावर. तर लेट्स सी, पाहूया आपण. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर पाहूया काय आज ऊर्जा आहे. आज माझी जरा तब्येतही ठीक नाही आहे, गेले होते डॉक्टरांकडे. आता नेगेटिव्ह ऊर्जांचा इफेक्ट होतो, जसे की आता हे पेपर जे आहेत ते कॅन्सल झाले. म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा शेवटी पेपरच कॅन्सल झाले, पेपरच कुणीतरी फोडला. सो आध्यात्मिक लोकांच्या जीवनामध्ये असे प्रसंग होतात, छोटे मोठे नाही होत, असे आमच्यासारख्यांच्या जीवनामध्ये मोठे मोठे होतात. सो ह्या गोष्टी आहेत. लेट्स सी, पाहूया तुम्हाला तुमच्या कुलदेवीकडून काय गायडन्स आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने येथे तुम्हाला कमेंट करायचे आहे. लेट्स सी, पाहूया.
ओके ओके. आई सप्तशृंगीची ऊर्जा मला खूप जास्त जाणवत आहे. त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करा. ओके. गुहा, गुफामध्ये कोणतं तरी मंदिर आहे. गुफेमध्ये कुठलं मंदिर आहे, तेथे कुठेतरी तुमची कुलदेवी आहे, घाटावरती आहे, अशा एखाद्या वळणाच्या रस्त्यावरती आहे. सो असू शकतं असं काहीतरी आहे जे दडलेलं आहे, खूप मोठं रहस्य आहे. अशा काहीतरी गोष्टी तुमच्या पास्टमध्ये घडून गेलेल्या आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे ह्या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या डिवाइन पूर्ण करून घेणार आहे. डिवाइन पूर्ण करून घेणार आहे. तुमची कुलदेवी पूर्ण करून घेणार आहे. तुम्हाला असा विचार करायचा नाही आहे की तुम्ही ह्याच परिस्थितीमध्ये राहणार आहात. तर येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगले बदल आपल्याला इथे घडताना दिसून येत आहे. जे काही तुमच्या पास्ट लाईफमध्ये घडलंय, जे तुमच्या प्रेझेंटमध्ये आहे, पास्ट लाईफमध्ये तुम्हाला कोणीतरी धोका देऊन गेलं, तुम्हाला कोणीतरी त्रास देऊन गेलं, ह्या लाईफमध्ये काय झालंय, तुम्ही ती भिंत निर्माण केली की कोणावर विश्वास ठेवायचाच नाही, कोणावर प्रेम करायचंच नाही. मग आपण काही रोबोट नाही ना, आपल्याला मनुष्य जन्म दिलाय. सो त्या भावनांना आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, त्या भावनांना आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, फेस करता आले पाहिजे त्या फिलिंग्स. फिअरमध्ये राहून नाही जमणार. तुम्हाला माहिती आहे तुमची फिलिंग काय आहे. मग तुम्ही जर असा विचार करत राहिलात की आता काय होईल, ह्या व्यक्तीने मला सोडून दिलं तर परत काय होईल, किंवा असं काही उभं राहिलं तुमच्यासमोर, चित्र उभं राहिलं की तुम्हाला खूप विरोध होतोय, तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला लढा देता येत नाहीये, तुम्ही घाबरताय मनामधून, तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे पण घेता येत नाही, तर तुम्ही घाबरता. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रॅक्टिकल जीवन जगताय, तुम्ही या 3D मध्ये जगताय. परंतु ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आलेले आहात तीच गोष्ट तुम्ही केली नाही, तर मग परत ते ऊन पुढच्या जन्मामध्ये जातील. परंतु ह्यावेळेस परमात्मा तसं होऊ देणार नाहीये. कारण की तुमची सोल खूप जास्त ओल्ड आहे, तुमची सोल खूप जास्त जुनी आहे. पुन्हा पुन्हा जर तुम्ही येथे जन्म घेताय, सो येथे दिसून येत आहे तुम्ही तुमचे लेसन्स शिकायला आलेले आहात. परिस्थिती तीच असणार आहे, फक्त लोक वेगळे असणार आहेत. ठीक आहे, परिस्थिती तीच असणार आहे, लोक वेगळे असणार आहे. परंतु ह्या जन्मी तुम्ही सगळे लेसन्स शिकल्याशिवाय तुमची मुक्ती नाहीये. त्यामुळे तुम्ही किती पळाल, किती दूर जाल, तुम्ही म्हणाल नाही मला नकोय, तुम्ही पूर्ण दरवाजे बंद कराल, तुम्ही त्या परिस्थिती तुमच्या पुढे परिस्थिती येईल, तुमच्या दारापर्यंत येईल, कोणीतरी तुमच्या दारापर्यंत येईल, तुमचं प्रेम तुमच्या दारापर्यंत येईल आणि त्याच्यासोबत फिअरही तुमच्या दारापर्यंत येईल. तुम्ही दरवाजा बंद कराल, तर येथे ते सोल्युशन नाही. परमात्म्याची तशी इच्छा नाहीये. परमात्मा येथे ह्या गोष्टींसाठी तयारच नाहीये की तुम्ही पुन्हा त्याच मार्गाने जावं आणि पुन्हा तुम्ही स्वतःचा जीव जो आहे तो जोखमीमध्ये टाकावा, तुम्ही स्वतःचं मन मारून जगावं, तुम्ही तुमच्या इच्छा भावनांना दाबून जगावं, अशी परमेश्वराची इच्छा नाहीये. तर परमात्मा या जन्मामध्ये तुम्हाला तेच लेसन्स देत आहे जे तुम्ही सोडून दिलेत मागच्या जन्मी. तुमची कुलदेवी तुम्हाला तेच लेसन्स देत आहे, तेच धडे तुम्हाला देत आहे जे तुम्ही मागच्या जन्मी नाही शिकलात, किंवा तुमची इच्छा नाही आता सुद्धा शिकण्याची, पण तुम्हाला वेळोवेळी पुश केलं जात आहे तिकडे. काही व्हिडिओज तुमच्या पुढे येतात, काही तुमचा अंतरात्मा तुम्हाला गाईड करतोय, काही ना काहीतरी तुम्हाला एंजल्स गाईड करताय, तुमचे स्पिरिट्स, तुमच्या आत्माचे जे मार्गदर्शक आहेत, एंजल्स आहेत, ते तुम्हाला गाईड करतायत. तुमच्या पुढे व्हिडिओज येत आहेत सतत. हे बघा, आता हे जे काही ते सतयुगाकडे चाललंय, त्यामुळे येथे ज्ञानाचा जो आहे येथे स्फोट झालेला आहे, विस्फोट झालेला आहे. त्यामुळे ज्ञान आता सहजासहजी उपलब्ध होतं. पूर्वी हे जे काही गोष्टी आहेत ते ठराविक लोकांसाठीच होत्या, आध्यात्मिक वगैरे ग्रंथ वाचन, वेदांचं पठन, अदर जे काही साहित्य आहे ते जे शिकलेले आहेत खूप जास्त त्याच्यामध्ये आहेत, किंवा ठराविक जाती जमातीसाठी होतं. परंतु आता तसं नाही आहे. आता कोणीही शिकू शकतं, कोणीही ते वाचू शकतं. का? तर कारण मुक्ती बहुतेक सोल्सची आहे. ह्या जन्मामध्ये मुक्ती आहे, त्यांना परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं आहे. सो तुमची जर सोल खूप जुनी आहे, म्हणजे जवळपास ते पहिले जे होते वर्धमान महावीर किंवा बौद्ध किंवा त्याच्याही आधी, नंतर मुघल आले, नंतर हे इंग्रज आले, म्हणजे हे सगळे काय झाले, तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही आलात ना. द्वापार युगामध्ये होतात, त्रेता युगामध्ये होतात, त्यानंतर आता कलियुगामध्ये आहात. सो हे जे काय आहे तुमची सोलची मुक्ती होतच नाहीये. ठीक आहे, तर इथे जे लेसन्स तुम्हाला घ्यायचे आहेत त्यांच्यापासून तुम्हाला दूर ह्या जन्मी तरी पळता येणार नाहीये. तुम्हाला ते पूर्ण करूनच पुढे जावं लागणार आहे. तर हाच तुमच्या कुलदेवीचा संदेश आहे तुमच्यासाठी की
बॉटमची ऊर्जा आहे द एंड. ओके, तुमचं जे काही आहे जीवन ते अंतिम बिंदूपर्यंत जाणार आहे, एंड होणार आहे त्या सगळ्या गोष्टीचा. अंतिम बिंदू, चरमसीमा म्हणजे परमोच्च चरमपर्यंत तुमची व्हायब्रेशन जाणार आहे. उच्चतेकडे तुम्ही जाणार आहात. तुम्ही 3Dच्या मोहमायामध्ये राहणार नाही आहात. तुमच्या आत्म्याला ते मान्य नाहीये, तुमच्या सोलला ते मान्य नाही की तुम्ही 3Dच्या मोहमायेमध्ये राहावं. कारण की येथे तुमच्या ऊर्जा हाय होणार आहे. तुम्ही कुंडलिनी अवेकनिंगच्या प्रोसेसमधून जाणार आहात. ह्या 3Dचं माइंडसेटमध्ये हे बघा, मूलाधारवरती जोपर्यंत चक्रावरती जर ऊर्जा आहे तर तुम्ही 3D माइंडसेटमध्येच राहणार. तुम्ही सतत आपली फॅमिली, आपला जॉब, आपला पैसा, आपलं घर, आपले नातेसंबंध, आपली जबाबदारी, ह्याच चक्रामध्ये तुम्ही जेवायचं, खायचं, पैसे कमवायचे आणि अदर थिंग्स. तर इथेच घुटमळतात आणि इथेच हे होतं. त्याच्या पलीकडे पण ऊर्जा आहे, त्याच्या पलीकडे पण पुढे जायचं आहे. त्याच्या पलीकडे काय काय आहे, ओके, त्याच्या पलीकडे काय काय आहे. एक तुमचा अनाहत चक्र ओपन होतो, नंतर देन तुमचं विशुद्धी चक्र ओपन होतं, थर्ड आय चक्र ओपन होतं, सहस्रार चक्र ओपन होतात. देन तुम्ही इथले नाही राहत, तुम्ही ह्या पृथ्वी तलावरचे नाही राहत. तुमच्यासाठी सगळेच पृथ्वी तुमच्यासाठी एक होऊन जाते. तर अशा ज्या काही उच्च व्हायब्रेशन्सच्या गोष्टी आहेत, जसे की मोठे मोठे संत साधू, संत कबीर आहेत, पुन्हा ते तिकडं गुरु नानक आहे, त्यांच्या तिकडं आपल्या इकडे संत तुकाराम आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आहेत, पहिले जे होते आदिशंकराचार्य आहेत. तर हे आताच्या काळामध्ये आपण पाहतो प्रेमानंद महाराज आहेत, बागेश्वर धाम बाबा आहेत, अँड सद्गुरू आहेत आपले, शिवजींचे सेवा करतात. तर हे सर्व काय आहे, त्यांच्यासाठी खूप होते, पहिले पण भरपूर होते. तर यांच्या ऊर्जा काय होतात, ह्या ब्रह्मांडाशी एक होतात, युनिव्हर्सशी ते एक होतात. त्यांना कळतं नेमकं काय करतं. तिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे. हे तुमच्या मनामध्ये जे फिअरची एनर्जी आहे, तुमची ओव्हर थिंकिंग आहे, खूप विचार करता तुम्ही, तुमच्या मनामध्ये भीती असते, तर ह्या ऊर्जा ह्या जन्मामध्ये तुमच्या राहणार नाही आहात. तुम्ही नेक्स्ट लेवलमध्ये ज्या गोष्टी तुम्ही कदाचित पाहिल्या नाही आहेत, ओके, तर तिथपर्यंत तुम्ही जाणार आहात. अनसीन गोष्टी आहेत, काही गोष्टी कशा आहेत तुमच्यासमोर अजून अनफोल्ड आहे, तुम्हाला माहिती नाही नेमकं आता पुढे काय होणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे. मे बी हे तुमच्या पार्टनरसाठी सुद्धा असू शकतं, कारण की त्यांना सुद्धा काही लेसन येथे शिकायचे आहेत, काही धडे येथे घ्यायचे आहेत. सो येथे नक्कीच द किसचं कार्ड आहे, म्हणजे हे तुमच्या लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भात आहे, की कोणीतरी तुम्हाला सोडून गेलं, किंवा कोणीतरी तुम्हाला धोका देऊन गेलं, कोणीतरी तुम्हाला फसवून गेलं, आणि त्याचा जो काही ऊंड आहे, त्याचा जो काही तुमच्यावरती एक बसलाय, एक ठसा बसलाय, तर तो ह्या जन्मामध्ये पुसला जाणार आहे. इस बार तुमचे म्हणजे ह्या वेळेस तुमचे घाव जे आहेत ते हील होणार आहे. तुम्हाला हिलिंगमध्ये टाकलं जाणार आहे, हिलिंगमध्ये. सो माझे प्रत्येक व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगत असते हिलिंग कशा प्रकारे करायची, काय करायचं, काय इनर वर्क असतं. तुमच्या आत्म्याला ते पाहिजे आहे, तुमच्या सोलला ते पाहिजे आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण की तुमची सोल प्रत्येक शरीरामध्ये जाते, प्रत्येक वेळेस जन्म घेते, परंतु तुमची जे माइंड आहे ते माइंडच्या बाहेरच तुम्ही पडत नाही. तुमचं माइंड तुम्हाला सांगतं, किंवा अशा काही घटना घडतात, किंवा तुमच्या पार्टनरच्याही बाबतीत आहे की ते एखाद्या 3Dच्या लूपमध्ये फसलेले आहेत, मोहमायेमध्ये फसलेले आहेत. सो फक्त कार्य करून जमणार नाहीये, त्यांचं आंतरिक कार्य तर झालं पाहिजे ना. तुम्ही बाहेर भरपूर काय काय करताय, पण तुमचं आंतरिक हिलिंग झालंय का, तुमच्या भीतीवरती तुम्ही विजय मिळवलाय का, तुम्ही त्या गोष्टींना फेस केलंय का. पळून जाऊन जमणार नाही कुठल्या गोष्टीशी, तर तुम्हाला त्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार. आणि ह्या जन्मामध्ये तेच करायचंय तुम्हाला. त्या सगळ्या भीतीला, जी भीती तुम्हाला वाटते प्रत्येक वेळेस, जी तुम्ही घाबरता, जी तुमची ओव्हर थिंकिंग असते, लो कॉन्फिडन्स असतो, तुम्हाला नवीन काही सुरू करायचं नसतं, तुम्हाला विश्वास ठेवायचा नसतो कुणावरती, तर त्यावरती काम केलं जाणार आहे. त्यावरती काम केलं तर त्यातून तुम्ही मुक्त होणार आहात, आणि त्यानंतरच तुमचं जी काही सोल आहे ती सुद्धा मुक्त होणार आहे. मग येथे तुम्हाला गायडन्स मिळतंय, येथे तुमचे पार्टनर तुम्हाला गायडन्स देत आहेत, येथे तुम्हाला वेळोवेळी त्या लूपमधून बाहेर पडायला सांगताय, त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगताय. तर ह्या जन्मामध्ये त्या गोष्टी होणार आहेत. तुम्ही किती टाळा, तुम्ही म्हणा नाही मला करायचंच नाही, मला इनर वर्क करायचंच नाही, मला मेडिटेशन करायचंच नाही, मला हे करायचंच नाहीये, जरी तुम्ही किती ठाम ठेवलं, पण परमात्म्याला ते मान्य नाहीये. ते तुमच्याकडून करून घेणार म्हणजे घेणार, कशा ना कशा प्रकारे तरी ती करून घेणारच. काही ना काहीतरी तुम्हाला असं तुमच्या जीवनामध्ये एखादा ट्रॉमा येईल, तुमच्या जीवनामध्ये एखादं टॉवर मुवमेंट येईल, तुमच्या जीवनामध्ये एखादी अशी घटना घडेल की ती तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाईल, तुम्हाला स्वतःला ओळखायला ती शिकवेल, तुमच्यामध्ये काय काय उंच आहे, तुमच्यामध्ये काय काय दोष आहेत ते ओळखायला शिकवेल. तर त्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये होणार आहे. अनसीन गोष्टी तुमच्या पुढे येणार आहे, अनसीन गोष्टी येणार आहे. काही जे काही रहस्य होते ते तुमची कुलदेवी तुमच्या पुढे उघड करणार आहे. जसं जसं तुम्ही कुलदेवीशी कनेक्टेड होणार, तुमच्या पुढे ते रहस्य येणार. तुमच्या कुलदेवीशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे.
तर मिस्टिकल गोष्टी आहे. येथे आपल्याला बटरफ्लाय दिसतोय, म्हणजे तुमची जी काही ऊर्जा आहे एखाद्या अळीपासून तर ट्रान्सफॉर्म होऊन कुठे जाते ती फुलपाखरापर्यंत. म्हणजे ह्या आत्म्याची जी काही मुक्ती आहे, हे फुलपाखरू काय करेल मग, हे फुलपाखरू उडेल, म्हणजे ह्या मोहमायेतून बाहेर पडून ते उडेल. कुठे उडेल, ते मोकळ्या आकाशात, जिथे त्याला नेहमी जायचं होतं. परंतु जर तुम्ही त्याला त्या कोशामध्ये जर ठेवाल, तुम्ही जर त्याला बाहेर पडू देणार नाही, तर येथे डिवाईनला हे मान्य नाही, परमात्म्याला हे मान्य नाही, आणि ह्या जन्मामध्ये ते होणार नाही. ह्या जन्मामध्ये तुमची मुक्ती 100% आहे. तुमचा आत्मा तळतळतोय त्या मुक्तीसाठी. मग तुमचे जे काही नेगेटिव्ह बिलीफ्स आहेत, नकारात्मक जे तुमचे बिलीफ्स आहेत, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडायचंच आहे, आणि ते तुमच्याकडून डिवाईन करून घेणार. त्यामुळे तुम्ही याला नकार देऊ शकतच नाही. सो येथे मिस्टिकल गोष्टी घडणार आहेत. अँड येथे काही तुमची जी काही ओल्ड सोल आहे, तर तिला तशाच प्रकारच्या आत्मा अट्रॅक्ट होतील. तुमच्या पुढे असेच प्रकारचे व्हिडिओज येतील, असेच प्रकारचे लोक तुमच्या जीवनामध्ये येतील, जे तुम्हाला तुमच्या आत्म्याशी कनेक्ट करतील. ठीक आहे, तुम्हाला ते तिकडच घेऊन जातील. तुम्ही किती टाळा, आणि तुम्ही दुसरीकडे गेला तुम्हाला समाधान नाही मिळणार. सो कोणी कोणी तुमची भूमिका गाजवेल तुमच्या जीवनामध्ये, की ते तुम्हाला तिकडे घेऊन जातील. आता तुमचा आणि माझा पण काही ना काहीतरी पास्ट लाईफचा संबंध आहे. सो त्यामुळे तुम्ही येथे कनेक्टेड झालेले आहात. सो असंच नाही कोणी कोणाशी कनेक्टेड होत, कोणत्या व्हिडिओशी कनेक्टेड होत. ठीक आहे, तर तुम्ही ऐकताय, रेग्युलरली पाहताय, तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी शिकताय. सो ॲब्सोल्युटली तुम्हाला येथे डिवाईन गाईड करत आहे, तर यावरती विश्वास ठेवा. द क्रोन. तर ह्यावेळेस तुमच्या ऊर्जा ज्या आहेत, हे जे काही इंट्युशन्स तुम्हाला मिळतात, हे बघा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेत, प्रत्येक जन्मामध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे गुरु भेटत असतात. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते इंट्युशन्स तुमच्या भेटत असतात. तुमचे इंट्युशनच तुमच्या गुरु आहेत. ते इंट्युशन्स जे असतात, ते आंतरिक संकेत जे असतात, ते कधीही निगेटिव्ह नसतात, तर ते पॉझिटिव्ह असतात. तर जे इल्युजन आहे, जे भास निर्माण केला जात आहे तुमच्या पुढे, ह्या 3Dचा, ह्या मोहमायेचा तुमच्या पुढे भास निर्माण केला जाईल, तुम्हाला असं दाखवलं जाईल की हे सत्य नाहीये. तर त्या सत्याच्या पलीकडचं, त्या असत्याच्या पलीकडचं सत्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, आणि ते ह्या जन्मामध्ये तुम्ही करणार आहात. इंट्युशनला तुम्ही फॉलो करणार आहात. तुमचे जे काही इल्युजन आहे, भास आहे, समजा असू शकतं कोणाचं लव्ह रिलेशनशिप आहे, त्यांचे पार्टनरशी त्यांची ओळख झालेली आहे, त्यांना कळलेलं आहे की हे आपले पास्ट लाईफचे पार्टनर आहे, परंतु ते 3Dच्या मोहमायेमध्ये आहे, ते दुसरे पार्टनर सोबत आहेत, किंवा काहीतरी अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. तर त्यामुळे तुम्हाला असं दाखवलं जात आहे की हे सगळं, ही 3Dची माया तुम्हाला याच्यामध्ये अडकवेल, तुम्हाला सांगेल की नाही, आपल्याला काही करायची गरज नाही. परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या पार्टनरलाही अशा गोष्टी दाखवल्या जातील की तुला बाबा रे, सत्य आणि भास जो आहे, जो निर्माण केला जात आहे, तो ओळखता आला पाहिजे. तो तुला कळाला पाहिजे की खरं काय आहे, ह्याच्या मागे खरं काय आहे. बाकीचं सगळं सोडून द्या. तुम्ही 3D मध्ये कोण आहात, तुमचे पार्टनर कोण आहेत, अदर परिस्थिती काय आहे, सामाजिक गोष्टी काय आहेत, तर ह्यालाच तुम्हाला जिंकायचं आहे. ह्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि डिवाईन तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये टाकतं की तुम्हाला खूप मुश्किल लेसन्स देतं. मग डिवाईन मग तुम्हाला साधं लेसन नाही देत, तुम्हाला साध्या परिस्थिती निर्माण नाही करणार, तुम्हाला वेळोवेळी अशा अवघड परिस्थितीमध्ये टाकलं जाईल. तुमचे कास्ट वेगळे असेल, तुमचं वय असेल, त्याच्यामध्ये अडचण असेल, कुणी मोठा असेल, कुणी छोटा असेल, किंवा तुमचं मॅरेज असेल, किंवा अदर अनेक थिंग्स असतात की तुम्हाला ते ॲक्सेप्ट करणं कठीण जातं. पण तुम्हाला ह्या जन्मामध्ये हेच ओळखायचं आहे की खरं काय आहे, खोटं काय आहे, इल्युजन काय आहे, इंट्युशन तुमची काय सांगते. सो ह्या जन्मामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स मिळेल. तुमची कुलदेवी यामध्ये तुमच्या सोबत आहे, सतत आहे, तुमची कुलदेवी आहे. हे बघा, हा काळा रंग आहे, हा कावळा आहे, आणि हा क्रो आहे, तर हा काक आहे. हा काक कोण आहे, तर हा शनी महाराजांचं वाहन आहे. शनी महाराज हे कर्माचे देवता आहेत. या जन्मामध्ये तुम्हाला आंतरिक कार्य करायचं आहे, तुमच्या डिवाइन सेल्फला ओळखायचं आहे, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ओळखायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, गाईड करते, तर तुम्हालाही त्या गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. आणि तुम्हाला वेळोवेळी सांगितलं जात आहे, तुमची ओल्ड सोल आहे, कोणीतरी ओल्ड आत्मा तुम्हाला इथे गाईड करत आहे. तुमची कुलदेवी तुम्हाला कोणाच्या तरी थ्रू येथे गाईड करत आहे. तुमची कुलदेवी तुम्हाला कोणाच्या थ्रू, म्हणजे कोणाच्या तरी द्वारे तुम्हाला इथे गाईड करत आहे. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे, तुम्हाला ते समजलं पाहिजे की आपली कुलदेवी कोणाद्वारे आपल्याला या गोष्टी सांगत आहे, आणि त्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. एंड ऑफ द सायकल, या जन्मामध्ये एंड ऑफ द सायकल होणार आहे. त्यामुळे कर्मा तुम्हाला करायचाच आहे, कर्मा तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि तुमच्या कर्माने तुमच्या व्हायब्रेशन जे आहे खूप हाय लेवलवरती जाणार आहे. तुमची व्हायब्रेशन ह्या जन्मामध्ये खूपच हाय लेवलवरती जाणार आहे.
बहुतेक तुम्ही ज्या काही फॉल्ट गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे तुम्ही जाणार आहात, तुम्ही ओळखणार आहात मर्यादा कुठे आहे, मर्यादा कोणत्या आहेत आणि कोण तुम्हाला अडवत आहे, कोण तुम्हाला मागं खेचत आहे. बघा एखादं ती एक गोष्ट आहे ना, त्या बाटलीमध्ये खेकडे ठेवतात, मग एका खेकडाला वरती जायचं असतं पण बाकीचे खेकडे त्याचे पाय ओढतात. सो अशा काही गोष्टी असतात. एखादा मुक्त होऊ पाहतो परंतु ही 3Dची मोहमाया त्याला मुक्त होऊ देत नाही. ठीक आहे, तर पण तरी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि ते प्रयत्न तुम्ही नाही केले तरी तुमच्याकडून तुमचे हायर सेल्फ करून घेणार, कारण की ह्या जन्मामध्ये तुम्ही तुमच्या हायर सेल्फशी भेटणार आहात. तुमचे हायर सेल्फ उच्चतम आत्माचं तुमचं स्वरूप काय आहे, तुम्ही स्वतः कोण आहात हे तुम्हाला कळणार 100%. तुमचं यासाठी जन्म आहे. तुम्ही ह्या अदर थिंग मध्ये नाही अडकणार. ह्या अदर लोकांसारखं तुम्ही घर बांधलं, गाडी बांधली, घर बांधलं, गाडी घेतली आणि रिटायरमेंट झाली, डेथ झाली तुमची आणि तुम्ही मेले आणि बाकीचे मग रडले थोडे दिवस आणि ते मजेत राहायला लागले, तर तसं नाही होणार या जन्मामध्ये. ह्या जन्मामध्ये तुमचा आत्मा मुक्तच होणार आहे, कारण की त्यासाठीच तुमचा इथे जन्म आहे. अँड असू शकतं काहींना त्यांचं सोल पर्पजही मिळू शकतं, काहींना त्यांचं आंतरिक कार्य सुद्धा कळू शकतं. त्यांची सोल एकदा मुक्त झाली की ते लोकांसाठी सुद्धा काम करू शकतात, हिलिंग प्रोफेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. तुम्ही हिलर आहात. ओके, तुम्ही बॉर्न हिलर आहात, तुम्ही जन्मताच हिलर आहात. तुम्ही लोकांना हील करू शकता, लोकांचे दुःख तुम्ही दूर करू शकता, पण त्याआधी तुमच्या आत्म्याला तुम्हाला दुःखातून मुक्त करायचं आहे आणि ह्या जन्मामध्ये त्या गोष्टी होणार आहेत. तर तुम्ही तुमच्या हायर सेल्फशी, तुमच्या उच्चतम आत्माशी तुम्ही ह्या जन्मामध्ये मिळणार आहात. तर हा जन्म तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स घेऊन येईल, अबंडन्स, समृद्धता घेऊन येईल, प्रत्येक बाबतीत समृद्धता. येथे तुमच्या जीवनातून फिअर दूर झालं, भीती दूर झाली, सगळ्या गोष्टी दूर झाल्या, तर तुम्ही करुणामय मूर्ती होणार. तुमच्यामध्ये अनकंडिशनल लवचा प्रसार होणार. तुम्ही खूप डिवाइनशी कनेक्टेड होणार आणि तुमच्याकडून चांगले कार्य घडणार. तुम्ही उच्चतम सेल्फकडे जाणार. ह्या जन्मामध्ये तुम्ही मागचं काहीही रिपीट करणार नाही, तुमचे पार्टनरही काहीही रिपीट करणार नाही. जरी सध्या त्यांनी काही त्यांच्यावरती बर्डन असेल, काही भीती असेल, तर ती दूर होईल, ती तुमच्याशीच येऊन मिळतील आणि तुमचंही त्यांचं ह्या जन्मामध्ये नक्की मिलन होईल. तर मागे काही ज्या काही गोष्टी घडल्या असू शकतं, कुणीतरी तुम्हाला धोका देऊन गेलं, कुणीतरी तुम्हाला फसवून गेलं आणि तुमच्या मनामध्ये उंच तयार झाली, भीती तयार झाली, तर ती ह्या जन्मामध्ये तुम्ही हील करत आहात. ह्या जन्मामध्ये त्यामधून बाहेर पडून काही एक्सपिरियन्स तुम्हाला डिवाइन देत आहे, काही लेसन्स तुम्हाला देत आहे. तर जे काही घडतं ते ॲज अ लेसन घ्या. ह्या जीवनामध्ये कुणी तुमच्याशी काय वागतंय, कसं वागतंय ते तुम्हाला धडा म्हणून घ्यायचा आहे आणि त्यातून तुम्हाला तुमच्या आत्म्याला मुक्त करायचं आहे. बघा, आत्मा तुमचा तुमचे हायर सेल्फ वेळोवेळी, डिवाइन वेळोवेळी येईल तुमची परीक्षा घ्यायला की हा याच्यातून बाहेर पडला का नाही. ह्याला आपण प्रलोभ न दाखवू, याला आपण भीती दाखवू, याला आपण वेगवेगळे टास्क देऊ, याला आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, अवघड परिस्थितीमध्ये टाकू, त्याच्यातून पण हा मुक्त होतोय का नाही, याच्यातून पण हा सोडतोय का नाही मोहमायेला. जर तसं तुम्ही केलं नाही तर मग ते डिवाइन करून घेईल कसं पण. तुम्हाला मी आता नाही सांगू शकत, बट येथे खूप जास्त मग परिस्थिती डिवाइन मग टेस्ट ट्रिगर खूप जास्त जोराचे देतात आणि ते आपल्याच लोकांकडून मिळतात, आपल्याच कार्मिक लोकांकडून मिळतात आणि मग अशी धडे मिळतात की मग आपली आत्मा रडते. आपली आत्मा मग कुठे जाते, अंधाऱ्या खोलीत जाते. एखाद्याशी की ते दाखवले गुहा आहे एखादी, त्या गुहेमध्ये आपली आत्मा जाते, रडते, खूप जास्त क्राईंग करते. आपली आत्मा म्हणजे बहुतेक लोक काही यामध्ये डिप्रेशनमध्ये जातात, पण डिवाइनचा सपोर्ट असतो तुम्हाला वेळोवेळी. तुम्हाला डिवाइन सोडत नाही एकटं, तर मग तुमची आत्मा काय करते, रडते. त्यानंतर पुन्हा अनेक जास्त स्पीडने ती काम करायला बघते. तर हे बघा, हे काही नॉर्मल नाही ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो. काहींना धीर शिकायचा असतो या जन्मामध्ये येऊन, काहींना विश्वास शिकायचा असतो, काहींना आत्मविश्वास शिकायचा असतो, काहींना भीतीवरती विजय मिळवायचा असतो, काहींना त्यांच्या रागावरती नियंत्रण मिळवायचं असतं. तर हे सगळे त्यांना धडे दिले जातात. वेळोवेळी ज्या एखाद्याला राग येत असं ना, त्याच्या पुढे आजूबाजूला तशीच परिस्थिती निर्माण होतात आणि मग तो रागवतो मग शेवटी काय होतं, त्यांच्यापासून दूर होतो. मग दूर होतो तर एकटा होतो, तो काय करतो, इनर वर्क करतो. त्याला समजतं की आता नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्या बाबतीत असं का होतंय, वारंवार रिपीट का होतात पॅटर्न्स. तर तुम्ही शिकत नाही म्हणून रिपीट होतात. तर येथे डिवाइन काय करतंय, तुम्हाला काही गोष्टी शिकण्यासाठी सांगते. बघा, तुमचा आत्मा आहे, डोळे आहेत, मग दिसत असेल कदाचित. हे आत कोण बसलंय, तुमचा आत्मा बसलाय आणि तो काय करतोय, रडतोय. कारण की त्याला कळत नाहीये नेमकं काय करायचं. डिवाइन त्याला टेस्ट देते, ट्रिगर देते. तर ह्या ट्रिगरमधून शिकूनच तुम्ही यातून मुक्त होणार. बघा, पाण्यात पडल्याशिवाय पोहायचं शिकत नाही माणूस. तशा प्रकारच्या गोष्टी आहेत. जोपर्यंत तुम्ही त्या संघर्षामधून जाणार नाही,
तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही, धडा मिळणार नाही तुम्हाला. त्यामुळे डिवाइन तुमच्या पुढं काय करतं, भीती घेऊन येतं तुमच्या पुढं. एक अशी गोष्ट घेऊन येईल की तुम्ही तिथे घाबरणार. मग डिवाइनला माहिती आहे हा त्याच ह्याच्यामध्ये आहे अजून. मग ते तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार असे सिच्युएशन देईल की तुम्हाला भीती वाटेल. मग तुम्हाला ते लेसन घ्यायचं आहे, तिथून शिकायचं आहे. आणि ह्या जन्मामध्ये तुम्ही काहीही करा, तुम्ही मुक्त होणार आहात. सो त्यामुळेच तुम्ही ह्या व्हिडिओशी कनेक्टेड झालेले आहात. मुक्ती तुमची निश्चित आहे. आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात, कोणत्याही जर्नीमध्ये आहात, सोलमेट जर्नीमध्ये आहात, तुमची मुक्ती निश्चित आहे. ह्या जन्मामध्ये मुक्ती निश्चित आहे. तर आपण पाहिलं मागच्या जन्मामध्ये काय ट्रॉमा होते, ह्या जन्मामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आणि फ्युचर सेल्फमध्ये तुम्ही काय होणार आहात. तर हायर सेल्फशी तुम्ही कनेक्टेड होत आहात. हिलिंग प्रोव्हायडर आहात तुम्ही. आधी स्वतः हिल व्हा. तुम्ही हिलर आहात म्हणजे काय, तुम्ही काय लोकांचीच हिलिंग करणारे असं नाही. तुम्ही आधी स्वतःची पण हिलिंग करा. स्वतःचेच हिलर आहात. ओके, तुम्ही स्वतःचे हिलर आहात. बाकीच्यांचे ते होतील तर होतील, नाही होतील तो विषय नाही. आधी स्वतःला हील करा. आणि हेच लेसन आहे तुमच्यासाठी ह्या जन्मामध्ये. कारण की तुमची कुलदेवी तुमच्याशी इथे कनेक्ट करत आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असो, आई तुळजाभवानी, माता महालक्ष्मी, आई सप्तशृंगी, रेणुका माता, माता यल्लम्मा, माता रेणुका माता, कोणी तुमचे जो कोणी असतील त्या तुमचं इथे ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी ते तुम्हाला घेऊन आलेले आहे. तर हे सगळे मेसेजेस तुमच्यासाठी आहेत. हे बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चालू आहे. संकट आहेत, कोणाचे आर्थिक संकट आहेत, कोणाचे मॅरेज रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, कोणाला कोणीतरी धोका देऊन गेले, काहींना मुलांचे प्रॉब्लेम आहेत, काहींचं घराच्या तक्रारी आहेत, म्हणजे आहेत. कार्मिक लोकांचा त्रास आहे कार्यक्षेत्रामध्ये. हे सगळे लेसन आहे. त्याचं लेसन घ्या, त्याचं धडा म्हणून घ्या आणि त्याच्यातून तुमच्या आत्म्याची प्रगती करा आणि पुढे जा जीवनामध्ये. बघा, हे सगळे तुमच्या जीवनामध्ये घडणार आणि 100% घडणार. तुम्ही यातून मुक्त होणार. बिकॉज द एंड, डेड एंड, साधा सुद्धा एंड नाही. हा पूर्ण एंड आहे. डेड एंड मीन्स काय, व्हॉट, लास्ट बर्थ, डेड एंड. सो ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. हे बघा, हे संपलं म्हणजे काय, संपलं असं नसतं. तुमचं हायर रिलेममध्ये तुम्ही जाणार. मग तुमचा हा जन्मातून तुम्ही मुक्त झाल्याच्या नंतर तुम्ही मग पुढे जाणार. मग तुम्ही असे एंजल्स होणार. मग तुम्ही आणखीन पुढे जाणार. तुम्ही असे सोल होणार की तुम्ही लोकांना काही ना काही, तुम्ही स्पिरिट गाईड्स होणार. हे जन्मातून मुक्ती झाले म्हणजे संपलं असं नाही. तुम्ही अशी आत्मा होणार की तुम्ही ते लांबून दुसऱ्या जगातून तुम्ही लोकांना भेटणार, संदेश देणार, त्यांची मदत करणार. आणि खूप छान असतं तिकडचं जग. म्हणजे मी तर काय पाहिलं नाही आहे, बट असं मी अभ्यास केला जेव्हा, खूप जास्त मी मेडिटेशनमध्ये गेले तेव्हा काही काही गोष्टी मला अशा जाणवल्या की हेच सगळं नाही आहे, ह्याच्या पलीकडं सुद्धा जायचं आहे. आणि असे काहीतरी हे येतात, स्पिरिट गाईड्सचे येतात, एंजल्सचे मेसेज येतात की आम्ही तुमच्याशी कनेक्ट करतोय, आम्ही तुम्हाला हे सांगतोय, ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. आणि ही खूपच कल्पनेच्या पलीकडे आहेत सगळ्या गोष्टी. पण मग आपल्याला आहे तोपर्यंत नाही विश्वास ठेवू देत. ही मोहमाया असते. सो आय थिंक तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. आय थिंक तुमच्या आत्म्याला काही ना काहीतरी तुमच्या माइंडला नसेल कळालं. तुम्ही इथपर्यंत तुम्हाला छान वाटतं ऐकून सगळ्या गोष्टी, कारण की तुम्हाला नाही चांगलं वाटत, तुमच्या आत्म्याला चांगलं वाटतं. आणि ज्यावेळेस हा आत्मा तुमच्या आत्म्याशी कनेक्ट करतो त्याच वेळेस ह्या गोष्टी घडतात. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ज्यांना गरज असेल त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा, कारण की हे कोणतेही असे व्हिडिओज नाही आहेत की पूर्ण डिवाइनली गायडेड आहे. चॅनल मेसेज असतात. चॅनल मेसेज म्हणजे काय, वरतून येतात ते मेसेज. मी तुमच्या पण माझ्या मनाचं मी ठरवतच नाही मला कुठला मेसेज द्यायचा आहे. आज मी काहीच तयारी केलेली नसते. मी फक्त असं विचार करते की डिवाइन प्लीज मला सजेस्ट करा की मी आज कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवू. आणि माझ्या जीवनामध्ये जे काही सध्या घडत आहे किंवा जे कोणी माझ्याशी कनेक्टेड लोक आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छितो. तर स्पिरिट गाईड्स काय करतात, काही ना काहीतरी मला ते सुचवतात, काही ना काहीतरी ते मला गायडन्स देतात की नाही आज हा विषय घे किंवा हा विषय सांग, ह्या विषय बोल. आणि मी ज्यावेळेस रिडिंग सुरू करते त्यावेळेस कुठलंच पाठांतर नसतं, काहीच नसतं. आणि लगेच ते मेसेजेस मी तुमच्यापर्यंत पाठवते. परंतु ह्याच्यामध्ये माझं एफर्ट्स एवढं आहे की मी बहुतेक मेडिटेशन करत असते आणि मी साधना करत असते आणि मी शिवजींशी कनेक्टेड असते. शिवजी मला काही ना काहीतरी मेसेजेस देतात, त्यांची एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचते. आणि त्यांना माहिती नाही आहे, कदाचित असू शकतं, कदाचित त्यांना माहिती नाही आहे, परंतु एवढी गोष्ट आहे की त्यांची हायर सेल्फ जी आहे ती माझ्या हायर सेल्फशी कनेक्टेड आहे. त्यामुळे ते 5D मध्ये जे असतात ना त्या गोष्टी ते काय करतात, मला शिकवतात तिकडून. म्हणजे ते ॲक्च्युली शिवजी कोण आहेत, आपले गुरु आहेत. आणि आदिमा आदिशक्ती काय आहे, शिवजींची गुरु आहे. शिवजींचे गुरु आदिमा आदिशक्ती आणि आदिमा आदिशक्तीचे गुरु शिवजी. तर ते काय करतात, एकमेकांना मेसेजेस सेंड करत असतात हायर रिलेमध्ये. कदाचित त्यांना कळत नाही,
3Dमध्ये, पण ते करत असतात. तर कुणीतरी शक्ती आहे ह्या जगामध्ये ज्या ह्या गोष्टी सांगते, करते आणि त्या जाणवतात, फील होतात. तर ह्या बघा सगळ्या ह्या मोहमायेमधून, कलियुगामधून जर तुम्ही अशा प्रकारच्या चॅनलशी किंवा निगडीत होत असाल, काही कनेक्शन तुम्हाला फील होत असेल, इट्स नॉट अ नॉर्मल थिंग. कारण की आपण पाहतोय अदर थिंग्स, काय गोष्टी चालू आहेत सगळीकडे, काय करतायत लोक, कोणत्या प्रकारचे गोष्टी पाहतायत, करतायत. पण यू आर चूजन वन अँड तुमच्यासाठी हे संदेश होते, तुमच्यासाठी हे गायडन्स होतं. आय होप तुम्हाला रिडिंग रेझोनेट झाली असेल. तर नक्कीच क्लेम करा रिडिंगला, आणि तुमच्या पुढील ज्या काही तुम्हाला सूचना मिळतील डिवाईनकडून, तर त्या मी तुमच्याकडून नक्की पोहोचत राहील. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा, अँड ज्यांना पर्सनली काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. बहुतेक लोकांचं असं असतं की आम्हाला ते नंबरच सापडत नाही, नंबरच कळत नाही काय तर आहेत आपल्यामध्ये. तर त्यांच्यासाठी मी नक्कीच नंबर सुरुवातीलाच मी आता देत जाईन, त्याच्यामध्ये तुम्ही तो घ्या आणि मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. थँक्यू माय स्पिरिट गाइड्स, माय ancestors and Shivji. Thank you and God bless you all and thank you so much. Love you.